नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात यामिनी रानडे यांच्या त्रिदल या कथासंग्रहातली कथा जमून घे. जमून घे. रश्मी, अगं ताणू नकोस ते रबर, तुटेल ना. 3-4 वर्षांची रश्मी बाहुलीच्या हाताला असलेलं रबर ताणत होती म्हणून सुप्रिया तिला ओरडत होती. रश्मी, आण बघू ती बाहुली इकडे. आता जास्त ताणलंस तर ते रबर तुटेल आणि मग तुझ्या बाहुलीचा हात मोडेल. रश्मीची आजी शरयू जवळच वाचत बसली होती. सुनेच्या जास्त ताणू नकोस तुटेल या वाक्यानं तिला आठवण झाली ती तिच्या एका पेशंटची, कावेरीची. खरं तर कावेरी तिची परकरी मैत्रीणच. त्या वयात जुळलेली त्यांची मैत्री अजूनही टिकून होती. नाही, लिंबाच्या लोणच्यासारखी चांगली मुरलेली होती. अमरावतीला दोघींचं माहेर तर अगदी शेजारी होतं, म्हणजे मध्ये फक्त एक भिंतच होती आणि पुण्याला सासरही हाकेच्या अंतरावर. त्यामुळे वेळ असेल तेव्हा कावेरी शरयूच्या क्लिनिकमध्ये येऊन बसत असे. सुखदुःखाच्या गप्पा होत असत. कावेरीच्या घरात सासू असल्यानं तिच्याजवळ सांगण्यासारखं काहीतरी असायचंच. त्या मानाने शरयू खूपच स्वतंत्र होती. समाजात वावरल्याने तिच्या व्यक्तिमत्वाला चांगलाच उठाव आला होता. शरयूनी आपल्या व्यवसायात चांगलं नाव मिळवलेलं होतं. अनेक सामाजिक संस्थात ती सल्लागार म्हणून जात असे. त्यामुळे तिचं अनुभवाचं वर्तुळ खूप मोठं झालेलं होतं. कावेरी शाळेत खूप हुशार होती. पुढेही ती सायन्स ग्रॅज्युएट झाली होती. स्वभावाने अगदी शांत. शाळेत असताना तिच्या नीटनेटकेपणाचं खूप कौतुक होत असे, पण लग्न झाल्यावर घरातच राहिल्यानं तिचं अनुभव विश्व फार मर्यादित होतं. दोघींच्याही माहेरचं इथे कोणी नसल्यामुळे एकमेकींजवळ मन मोकळं करायच्या त्या. कावेरी शरयूला नेहमी म्हणत असे, तुझं बरं आहे ग बाई, मनाला येईल तसं वागता येतं, कुणाचं बंधन नाही, कुणाशी जमवून घ्यायला नको. अगं तशा अगदी लहान लहान गोष्टी असतात, पण त्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत आणि त्या मोठ्या असल्यामुळे त्यांचं ऐकायलाच लागतं. आता हेच बघ ना, छोटा आदित्य जर रडायला लागला की सासूबाई त्याला दूध पाजायला सांगतात. आता तूच सांग, वर्षाच्या मुलाला ठराविक वेळेला खाणं पिणं द्यायला पाहिजे का नको? पण ह्यांची सगळी जुनी मतं. तो लहान असताना तर दूध चमच्यानी पाजायला सांगायच्या. खरं म्हणजे बाटलीची सवय ठेवली की किती सोपं असतं का नाही? बरं, हे यांना सांगितलं की हे म्हणतात, अगं जमवून घे जरा, आता वय झालंय तिचं. प्रत्येक भेटीत कावेरी असं काही ना काही सांगत असे. प्रसंग अगदी लहान असे, पण मनोहर पंत म्हणजे तिचे यजमान प्रत्येक वेळी तिलाच गप्प राहायला सांगत. त्याला कारणही होतं. वडील गेल्यानंतर आईनेच त्यांना लहानाचं मोठं केलं होतं. चरितार्थ चालवण्यासाठी त्यांच्या आईला त्यावेळी स्वयंपाकाची कामं करायला लागली होती. तिथे दुसऱ्यांची बोलणी ऐकून घ्यायलाच लागत असत. लहानग्या मनोहरला आईचे कष्ट बघवत नसत. तो जमेल तेवढी मदत आईला करत असे. आईने त्याही परिस्थितीत त्याला कधी काही कमी पडू दिलं नाही. त्याचे सगळे लाड पुरवले म्हणून त्याची आईवर भक्ती होती. त्यामुळे घरात आई म्हणेल तेच प्रमाण होतं. तशी तर कावेरी सुद्धा स्वभावाने गरीब होती, प्रेमळ होती, पण ती एक पत्नी होती. नवरा आपल्या आईला देत असलेलं अवास्तव महत्त्व तिला खटकत होतं. शरयूला येऊन सगळं सांगितलं की तिला बरं वाटत असे. मग शरयू तिला समजावत असे, हे बघ कावेरी, अगं तू नशीबवान आहेस. इतका सज्जन नवरा आणि प्रेमळ सासू तुला मिळालेत. अगं माझ्याकडे येणाऱ्यांचे एक एक किस्से ऐकलेस ना की समजेल तुला तू किती सुखात आहेस ते. तुझी सासू सगळा स्वयंपाक करते, तुला गरम गरम जेवायला वाढते, नवरासुद्धा तुझ्याशी चांगला वागतो. आणखीन काय पाहिजे का? शेवटी बायकांना जमवून घ्यावंच लागतं. त्यावेळी कावेरीला ते पटत असे, पण परत येई त्यावेळी काहीतरी घडलेलं असे. एक दिवशी तर रडत रडतच आली. नाक डोळे लाल लाल झाले होते. अगं कावेरी, काय झालंय ग? शरयूनं असं विचारताच ती जास्तच रडायला लागली. अगं सांग ना, काय झालं रडायला? तू आधी शांत हो बरं, शांत हो आणि सांग बरं, काय झालं मला सांग.
ऐक ना, अगं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मी यांना म्हटलं आपण 6 ते 9 सिनेमाला जाऊ, नंतर बाहेरच जेवू. तर सासूबाईंनी आधीच घरी जेवणाचा बेत ठरवला होता गं. अगं मग तो बेत सकाळी करायचा ना. यांना कुठे रजा मिळतीये? हे गेले सकाळीच कामावर. आता तूच सांग, लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा ते आम्ही ठरवायचं का नाही? का ते सुद्धा ह्याच सांगणार आम्हाला? हां, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. मनोहरना तू हे सांगितलंयस का? ते काय म्हणाले? अगं ते कधीच आईला नाही म्हणू नाही शकत. त्यांनी नेहमीप्रमाणे मलाच समजावलं. म्हणाले, अगं कावेरी, आईची एवढी इच्छा आहे तर आपण घरीच जेवू. सिनेमाला जाऊ की परत कधीतरी. तिने इतके कष्ट केले, तिला आनंद होईल असं आपण वागायला पाहिजे. खरं सांगायचं ना तर मला हे सगळं पाठ झालंय आता. अगं केलं केलं म्हणजे काय ग? तशी वेळ आली की करायलाच लागतं की नाही आईला. मुलाला वाढवणं हे आईचं कर्तव्यच आहे. हां, त्यांना जास्त कष्ट पडले हे मला सुद्धा मान्य आहे. मी त्यांचा मान ठेवतेच ग. पण प्रत्येक वेळी त्यांचं ऐकायचं हे पटत नाही मला. आमच्या मतांना, आमच्या भावनांना काही किंमतच नाही का ग? मनोहर त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाहीत. त्यामुळे आमच्या घरात सासूबाईंचा शब्द शेवटचा, त्याच्यावर अपील म्हणून नाही. आज कावेरी जरा जास्तच रागावली होती. शरयू तिची मैत्रीण होती, शिवाय ती एक मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती. तिचा तो व्यवसाय सुद्धा होता. त्यामुळे तटस्थ राहूनही ती कावेरीच्या समस्येचा विचार करू शकत होती आणि ही केस आता जास्तच बिघडत चालली आहे असं तिला वाटायला लागलं. खूप वेळा तिला असं वाटे की मनोहरना बोलवावं, सगळं सांगावं. ती कावेरीला तसं म्हणाली सुद्धा. हे बघ कावेरी, तू एकदा मनोहरना घेऊन येशील का? मी त्यांना समजावून सांगते, बघू काही फरक पडतोय का. नाही नाही नको ग. अगं ते फार हळवेत. तू जरी समजवलंस ना तरी आईला ते दुखावू शकणार नाहीत ग. मग कशाला उगाच त्यांच्यापर्यंत जायचं. मी तुझ्याजवळ काही सांगितलं ना की माझं मन जरा हलकं होतं म्हणून बोलते ग मी. कावेरीची मुलं आता मोठी होत चालली होती. कावेरीला 2 मुलगेच होते. त्यांना सवयी लावण्यावरनं, कधी त्यांच्या अभ्यासावरनं घरात शीतयुद्ध सुरू असेच. पण त्याचा त्रास फक्त कावेरीला होत होता. आपल्याला मुलगी झाली असती तर आपल्या बाजूनं बोलली असती असं सुद्धा तिला वाटत होतं. अधूनमधून तिच्याकडे जाणाऱ्या शरयूनं एकदा आडवळणाने मनोहरांपुढे हा प्रश्न काढला होता. पण कावेरीच्या जीवाची होणारी तगमग त्यांना तेवढी जाणवत नसावी असं तिला वाटलं. कावेरीच्या सासूशीही तिच्या छान गप्पा होत आणि आजी तिच्याजवळ कावेरीचं कौतुकच करत असत. कारण कावेरी त्यांना कधी उलट बोलतच नसे. कावेरीची समस्या घरातल्यांना माहितीच नव्हती. तिचं रागावणं, तिचं धुसपुसणं घरात कुणालाही कळतच नव्हतं. कावेरी एकटी सगळं सोसत होती आणि कावेरीच्या प्रकृतीच्या दृष्टीने हेच वाईट होतं. कावेरी येऊन गेली की शरयूला प्रश्न पडे, हिच्या घरी एकदा सगळं सांगावं का? त्या लोकांची प्रतिक्रिया काय होईल? त्यांनी समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर तिला जास्तच त्रास व्हायचा. दिवस असे पळत होते. दोघींच्या मोठ्या मुलांची लग्न झाली, सुना घरात आल्या आणि अगदी अचानक कावेरीच्या सासूबाई वारल्या. त्यावेळी कावेरी अगदी सैरभैर झालेली होती. लग्न झाल्यापासून त्यांचा सहवास होता. शरयू तिला भेटायला गेली तेव्हा ती खूप रडली होती. तिचे यजमान सांगत होते की कावेरीने 2 दिवसात काहीही खाल्लेलं नव्हतं. आता शरयूला एकदम जाणवलं की कावेरीचं सासूवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं. तिचा राग तिच्या नवऱ्यावर होता, कारण तो तिला काही महत्त्व देत नव्हता. शरयूच्या लक्षात आलं की गाठ वेगळ्याच ठिकाणी पडलेली आहे. नंतर बरेच दिवसात कावेरी आली नाही म्हणून शरयू तिला भेटायला तिच्या घरी गेली. काय ग, तब्येत बरी आहे ना? आली नाहीस बरेच दिवसात भेटायला? अगं तब्येत बरी आहे माझी, पण आता मला जबाबदारीने सगळं करायला लागतं ना. अगं श्रद्धा जाते कामावर, मग नंतर सगळं मलाच बघायला लागतं. इतकी वर्ष सासूबाई सगळं करायच्या, त्यामुळे मला वेळ मिळत होता ना ग. हां, आता प्रमोशन मिळालं आपल्याला, सासूबाई झालो ना आपण. कसलं आलंय ग प्रमोशन? फक्त काम करण्यापुरतं प्रमोशन, बाकी कुठे नाही. हां,
कावेरीचा निराशेचा सूर शरयूला जाणवला. तिला वाटलं होतं की आता कावेरीचं सगळं नीट होईल, सुरळीत होईल. ज्याच्यामुळे ती रागवत असे, मनातल्या मनात धुमसत असे, ते कारणच आता नाही आहे. पण तिचा निराशेचा सूर ऐकून वाटलं की पुन्हा हिचं काहीतरी बिनसलंय. शरयूचा अंदाज बरोबर होता. काही दिवसांनी दुपारी कावेरी तिच्याकडे आलीच. या 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 बाईसाहेब, हल्ली नातवंडांपुढे मैत्रिणीची आठवण सुद्धा होत नाही. नाही तसं नाही ग, पण खरंच सांगते वेळच होत नाही. अगं श्रद्धा आहे ना तुझ्या मदतीला. ती जाते दिवसभर कामावर. सकाळी कामावर जायची घाई, त्यामुळे तिला जास्त काही करायला वेळ नसतो. आल्यावर ती दमलेली असते. मी काही बोलले की हिचा लगेच फुगा फुगतो. मी मुलाला किंवा ह्यांना काही सांगायला गेले तर ते दोघं मलाच सांगतात. म्हणतात अगं तू जरा समजून घे ना, ती दिवसभर नोकरी करते, दमत असेल. शरयू, अगं मला ना आता खरंच काही समजेनासच झालंय ग. तूच सांग ना शरयू, माझं काय चुकतंय ग. अगं मी सून होते तेव्हाही मीच समजून घेतलं, आणि आता सासू झाले तरी मीच समजून घ्यायचं का. हे बघ, आता परिस्थिती बदलली आहे कावेरी. अगं आपली लग्न लहान वयात झाली का नाही, त्यामुळे आपण सगळं ऐकून घ्यायचो, दबून राहायचो आपण. पण आता ह्या मुली वयाने मोठ्या असतात, शिवाय मिळवत्या असतात, त्यामुळे त्यांची मतं पक्की झालेली असतात बघ. अगं पण तेव्हा सुद्धा मलाच गप्प बसायला सांगत, आणि आत्ता सुद्धा मलाच गप्प करतात. कावेरीच्या प्रश्नाला शरयूजवळ उत्तर नव्हतं. तिला वेगळं राहायचा सल्ला दिला, पण ती त्यालाही तयार नव्हती. तिच्या मनातला गुंता कसा सोडवावा शरयूला समजत नव्हतं, कारण तिचं म्हणणं बरोबर होतं. म्हणूनच आता सुप्रियाच्या वाक्याने ती विचारात पडली होती. खरंच आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. कावेरीने आयुष्यभर स्वतःच्या मनाला खूप ताण दिलाय, पण आता त्याची ताणायची क्षमता संपलेली आहे. तिच्या मनाने कौल दिला, आणि त्याच क्षणी तिने कावेरीच्या मुलाशी, सुनेशी आणि मनोहर पंतांशी बोलायचं ठरवलं. या 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 बसा. अगं शरयू मामी, तुझा फोन आला भेटायला ये म्हणून. मला काही सुचे ना ग. तुला आईबद्दल काय सांगायचं असेल याचाच दिवसभर विचार करत राहिलो मी. मावशी, खरंच हो, काय झालंय हो सासूबाईंना. विश्वास आणि श्रद्धा दोघांच्याही बोलण्यातून त्यांना कावेरीबद्दल असलेली काळजी, प्रेम जाणवत होतं. हे बघ विश्वास, श्रद्धा, हे बघा, तसं घाबरण्यासारखं कावेरीला काहीही झालेलं नाही आहे. पण पुढे मागे तिला काही होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, आणि म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलंय. बरं मावशी, म्हणजे तुम्हाला काही वेगळं जाणवलंय का. हे बघा, मी आता तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी तपशीलवार सांगणार आहे. तिच्याशी कसं वागायला हवं ते सुद्धा मी सांगणार आहे. अरे ही मनाची दुखणी पटकन लक्षात येत नाहीत रे, पण त्यांचे परिणाम फार भयंकर असतात. त्याच्यावर वेळीच उपचार झाले ना की धोका नसतो. हे बघा, कावेरी ही माझी बालमैत्रीण. मैत्रिणीशी बोलताना मोकळेपणा असतो. आम्ही दोघेही सुख दुःख एकमेकींना सांगत असू. पण हळूहळू तिच्या मनावरचा ताण वाढत होता. माझ्याशी बोलली की तिला बरं वाटत असे. त्यावेळी ती सून होती. आमच्या वेळी सुनांनी जास्त बोलायचं नाही असाच रिवाज होता. पण काही वेळा तिचं बरोबर असून सुद्धा मनोहर पंत तिलाच गप्प बसायला सांगत, आईशी जमवून घ्यायला सांगत. त्यांनी कधीच कावेरीची बाजू घेतली नाही. हे बघ, आईला मान द्यायचा असतो हे मलाही मान्य आहे, पण त्याचा अतिरेक नको ना. आणि पत्नीलाही समजून घ्यायला हवं ना रे. मग मावशी, तुम्ही बाबांनाच का नाही हे सगळं सांगितलं. अरे मला कावेरीनीच प्रत्येक वेळी थांबवलं. ती म्हणायची अगं ते हळवे आहेत, ते आईला बोलू शकणार नाहीत. त्यामुळे त्यावेळेला मी काही बोलले नाही रे त्यांना. शिवाय माझं बारीक लक्ष होतंच ना. मी तिला समजावून सांगत असे. तिच्या संसारातली चांगली बाजू तिला जाणवून देत असे मी त्यावेळी. आणि माझ्याबरोबर बोलली ना ती की तिचा ताण हलका होत असे. मग आता तुम्हाला त्यांचा आजार जास्त गंभीर वाटतोय का हो. हां, तसंच काहीच आहे. तुमचं लग्न झालं, त्यानंतर आजी गेल्या,
आणि तिची जबाबदारी मात्र वाढली. सासूसारखा मोठेपणा आता घरात आपल्याला मिळेल असं तिला वाटलं आणि त्याच्यात काही चूक नव्हती. पण प्रत्यक्षात घरात काहीतरी वेगळंच घडायला लागलं हे मला जाणवलं. ती माझ्याजवळ कोणाबद्दलही तक्रार करत नसे. आमचं बोलणं अगदी सहज असे. पण कदाचित माझा मानसशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे मला त्यातलं गांभीर्य कळत होतं. श्रद्धा नोकरी करते, ती दमते. कावेरीही दिवसभर काम करून दमलेली असते. त्यावरून घरात काही कुरबुर झाली तर तू आणि बाबा तुम्ही दोघं सुद्धा श्रद्धाची बाजू घेता. तेव्हा तुम्ही परत कावेरीलाच समजून घ्यायला सांगता, हो की नाही? त्यामुळे पहिल्यापेक्षा ती आत्ता जास्त डिस्टर्ब झाली आहे. कारण अपेक्षित असलेला मोठेपणा तिला मिळतच नाहीये घरात. मावशी, खरंच तुम्ही सांगितलं म्हणून हे सगळं आम्हाला कळलं. आणि हां, तुम्ही वेगळं राहायचा विचार मनात सुद्धा आणू नका. तुम्ही वेगळे राहिलात तर तिच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होईल ना, त्यांनी तर ती संपूनच जाईल. मावशी, तू सांगितलं नसतं तर आईच्या मनात चाललेली वादळं आम्हाला समजलीच नसती. अहो डॉक्टर, मला तर माझ्या आईच्या मैत्रिणीची कविता आठवतीये. जमून घे शब्द परवलीचा. जमून घे शब्द परवलीचा, फक्त आता संदर्भ बदललेला. खरंच त्या कवितेतलं वर्णन सासूबाईंच्या परिस्थितीशी इतकं जुळतंय हो. दोघेही विचारमग्न होऊन क्लिनिकमधनं बाहेर पडले. शरयूने नंतर एकदा मनोहरपंतांना बोलवून हे सगळं सांगितलं आणि त्यामुळे कावेरीच्या घरातलं चित्रच पालटलं. जमून घे ही वाक्यच त्या घरातनं हद्दपार झाली. नंतरही कावेरी शरयूकडे येतच राहिली, पण आता नातवंडांचं आणि सुनेचं कौतुक करण्यासाठी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात यामिनी रानडे लिखित कथा जमून घे. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ह्या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. नमस्कार.